प्रख्यात नृत्यांगना सायली पाटील आपल्या समोर येतात। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर राज्यभरामध्ये ग्रामीण भागामध्ये गौतमी पाटीलचे कार्यक्रम म्हटलं की हाऊसफुल गर्दी होताना पाहायला मिळत होती। मात्र त्याच पद्धतीनं तिच्याच पावलावर पाऊल ठेवून गौतमी पाटीलची साईड दुसरी जी आहे ती सायली पाटील समोर येताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर कार्यक्रमाला तिच्या देखील तुफान गर्दी होतीये, सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळते। सायली पाटील आपल्या समोर आहेत। ताई टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर गौतमी पाटील म्हटलं की हाऊसफुल गर्दी, अनेक ठिकाणी त्यांच्यावर टीका टिप्पणी देखील होत आले, ती नित्य नियमाच आहे। पण कसं पाहता या क्षेत्रामध्ये उडी घेताय ना, चांगला प्रतिसाद मिळतोय ग्रामीण भागामध्ये देखील? छान वाटतं, लोकांचा प्रतिसाद छान भेटतो आम्हाला। महिलांचा असेल किंवा पुरुषांचा असेल, बघण्याचा दृष्टिकोनही सगळा बदललेला आहे। कारण इंस्टाग्राम म्हणेन त्यांनी आम्हाला सेलिब्रिटीची आज इज्जत दिली असं मी म्हणेन। ज्या पद्धतीने आपण आजही म्हटलं तर गौतमीच्या बाबतीत, गौतमी पाटीलच्या बाबतीत नकारात्मक एक दृष्टिकोन आहे की तिच्या नृत्यामध्ये अश्लीलपणा आहे। नेमकं काय अश्लीलपणा आहे नृत्य कलेमध्ये? कसं असतं दादा की 9 कामं तुम्ही चांगली करा आणि एक वाईट करा, लोक 9 विसरतात आणि एकाला धरून बसतात। मग तसं गौतमीच्या बाबतीत झालं? कदाचित झालं असेल। ज्या पद्धतीने गौतमीचं महाराष्ट्रामध्ये होतंय त्याच पद्धतीनं आपणही त्याच पद्धतीने उतरला आहात या क्षेत्रामध्ये। कसं एकंदरीत अनुभव राहिलाय गौतमी पाटीलचं या क्षेत्रामधलं? काय नेमकं योगदान आहे जिनं की एवढी ग्रामीण भागातली एक तरुणी होती मात्र ती जगभरामध्ये तिनं वेळ लावलं? मी गौतमी ताईचे मनापासून आभार मानेन, कारण आज ज्या आम्हाला फॅसिलिटीज मिळत आहेत तिने सुरुवात केली। मला कुठल्या मोठ्या कलाकारांना किंवा हर्ट नाही करायचं। मी जे अनुभवले ह्या क्षेत्रात आल्यापासून त्याचं मी तुम्हाला सांगते की जेव्हा मी 1 वर्षापूर्वी जेव्हा ह्या क्षेत्रात उतरले तेव्हा स्टेजच्या मागे एक पडद्याची रूम असायची, त्यात आम्हाला चेंजिंग असायचं। आता आम्ही व्हॅनिटी शिवाय चेंजिंग नाही करत। आणि काही वर्षापूर्वी मला ज्या स्टेजवर मी डान्स केलाय त्या स्टेजवरती आम्हाला बादलीमध्ये भाजी आणि पाटीमध्ये भात यायचा जेवणासाठी आयोजकांकडून। आता जर मी आज सोलापूरला आलीये तर आज सोलापूरच्या टॉप हॉटेलमध्ये मला आयोजकांकडून जेवण असतं। आता शो माझे सेलिब्रिटी शिवाय शो नाहीयेत। हे फक्त गौतमी ताईमुळे मी ह्या गोष्टी सुरुवात झाली असं म्हणेन, कारण कुणीतरी पाऊल उचलणं गरजेचं असतं, तर ते आज तिनं उचललं म्हणून आम्ही तिच्या मागे फॉलो करतो। दुसऱ्या कलाकारांना सॉरी, मला काय कोणाची मनं दुखवायची नाही। जे मी अनुभव घेतलाय ते फक्त मी तुम्हाला सांगते। हा बदल गौतमीमुळे घडलाय हा असं मी स्वतः म्हणेन। मला इतरांचं अनुभवलंय आज मी अनुभवलंय ते तुम्हाला सांगेन। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर लोककला जीवन ठेवण्याचं काम अनेक वर्षापासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आले, मात्र लोककला कुठेतरी लोप पावत चालली आहे। कुठेतरी डीजे कडे शो वळताना हे कार्यक्रमाचे पाहायला मिळत आहेत। जुनी पारंपरिक गाणी म्हणजे क्राऊड बदलला या क्षेत्रात काळानुसार दादा, आपल्याला हे बदलणं गरजेचं असतो। कारण पहिल्या काळात आपण धोतर घालायचो, छाटण घालायचो। आताच्या काळात लोक घालतात का छाटण आणि धोतर? तुम्ही जसं बदलू शकला तसं आम्ही थोडंसं स्वतःला चेंज केलं। बरं, म्हणजे अश्लीलपणा नृत्य कलेत या गौतमीच्या असेल किंवा तुमच्या असेल असं आहे म्हणायचं नाही? असं अश्लील असं काही नाही करत, फक्त थोडंसं काळानुसार तुम्ही जसं आपण बदललंय स्वतःला तसं आम्ही थोडंसं बदल केलं। म्हणजे या कलेमध्ये वेगळं रूप आलंय, स्वरूप बदललंय असं नाही वाटत, बट लोकांचा तो दृष्टिकोन झालाय की तुम्ही बदललाय, डीजे शो आलेत, असं काय नाही मला वाटत। कारण आपल्या सिरियल मध्ये किंवा सॉरी पिक्चर मध्ये पण लावणे केल्या जातात, ते डीजेच्याच लावणे केल्या जातात। तिथे कुठे लाईव्ह वगैरे घेतल्या जातात, ते योग्य आहे। आम्ही डीजे शो करतोय डीजेच्या गाण्यावर, तर ते कुठं अयोग्य वाटतं तुम्हाला? कुठेतरी हे लोककला जिवंत ठेवण्याचंच या माध्यमातून काम होतंय असं म्हटलं तर वावगं ठरेल? हो, मी असं म्हणेन की आम्ही लोककला जिवंत ठेवतोय। आजही पाहिलं तर या नृत्य कलेमध्ये पाटील नावाची क्रेज असेल, ब्रँड असेल होताना पाहायला मिळतोय। गौतमी पाटील नंतर सायली पाटील असतील, हिंदवी पाटील असतील, राधा पाटील असतील, काय नेमकं पाटील नावाचं काय ब्रँड बनवलंय का तुम्ही? पाटील नावाचा ब्रँड नाहीये, पण इतरांचं मला माहित नाही। पण मी ह्या इंडस्ट्रीत येण्या अगोदर माझं पाटील लावलेलं आहे। पाटील लावलेला आहे, इतर पाटील आहेत का? माहित नाही। तेव्हा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा वेगळा होता। जेव्हापासून माझं नाव झालं, जेव्हापासून मी डीजे शो सुरुवात केली, तेव्हापासून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा। प्रत्येक महिलांचा आमच्याकडे रिस्पेक्टली एक बघण्याचा दृष्टिकोन असतो। प्रत्येक महिलाचं एकच असतं की सायली ताई आम्हाला एक फोटो हवाय। जे मी पहिल्यांदा सुरुवात केली होती तेव्हा आम्हाला कोणी वॉशरूमला सध्या येण्याची संधी देत नव्हतं घरात। बापरे, जेव्हा मी ऑर्केस्ट्रा लाईन करायचे 1 वर्षापूर्वी मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा की त्यांनी असे डान्सर आहेत का, अच्छा ठीक आहे, म्हणजे एक वेगळ्याच दृष्टिकोन आम्हाला बघत होते। पण आता नाही, आता प्रत्येकाला आमच्यासोबत फोटो काढायचा एक इच्छा असते। घरची काय पार्श्वभूमी आहे आणि या कलेच्या माध्यमातून तुम्ही किती जणांना आर्थिक उन्नती मिळवून देताय? माझ्या ग्रुपमध्ये 17 लोक काम करतात आणि पहिल्या शो पासून माझ्यासोबत जे पहिल्या शो पासून होते ते आतापर्यंत तेच माझ्या लोक सोबत आहेत।
पहिल्यापासून. याच्या पुढचं काय आहे? सायली पाटीलचं अँबिशन काय? पुढे कुठपर्यंत जाऊन पोहोचायचंय? माहित नाही, देवानं जिथपर्यंत माझ्या नशिबी काय लिहिलंय तेच आता पुढे होत जाईल, कारण माहित नाही काय होईल. म्हणजे एकंदरीत नृत्यकलेमध्ये गौतमी असेल किंवा सायली असेल, अश्लीलपणा नाही? नाही, मला नाही वाटत आम्ही अश्लील असं काही करतो म्हणून, कारण बॉलिवूडमध्ये तुम्हाला उघडं केलेलं सगळं चालतं, ते महाराष्ट्रातच येतं ना, ते कुठं बाहेर येतं. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या आता बोलायला पण नको, हे सगळ्या गोष्टी होतात. मग थोडं आम्ही थोडं आमचा घागरा घातला किंवा वेस्टर्न गाण्यावरती आम्ही ह्याच्यावरती काय लावणीच करतो. वेस्टर्न पण आता वेस्टर्न गाणी लिहायला असेल तर ह्या गाण्यावर मी नाही जाऊ शकत ना साडीवरती, तर तिथं वेस्टर्न घागरा घालून जातोच ना आम्ही. माझं एकच मत आहे, जसं आपण काळानुसार बदललोय तसं थोडंसं विचार बदलायला काय हरकत आहे दादा. त्याप्रमाणे स्वरूपही थोडंफार बदललं पाहिजे ना. या होत्या सायली पाटील, ज्या पद्धतीने दिलखुलासपणे TV 9शी बातचीत केली आणि एकंदरीत गौतमी पाटील हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्याच्या माध्यमातूनच आमचं पूर्णपणे जे आहे ते जीवनमान उंचावण्याचं काम गौतमी पाटीलमुळे झाले आणि येत्या काळात देखील लोकसन्मान असेल, लोक लावणीचं कलावंत्याचं काम जे आहे त्याच्या पुढच्या काळात देखील तितक्याच पद्धतीनं केलं जाईल अशी भावना जी आहे ती सायली पाटील यांनी TV 9शी बोलताना व्यक्त केली आहे. माझं सहकारी कॅमेरा पर्सन गणेश सह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, केवळ माडा, सोलापूर.